नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय आहेत। उद्धव साहेब स्वतः राज साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या असं या बॅनरवर म्हटलंय। महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशी मागणी केली जाते। बाळा दराडे आणि किरण गामने यांनी बॅनर लावून ही विनंती केलेली आहे। आम्हाला आमिष दिलं गेलेली, मोठ्या मोठ्या ऑफर आल्या, दबाव टाकला असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे। राजसाहेबांना आमंत्रण द्या असं म्हटलं जातंय, पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही, तुमच्या नेतृत्वात बरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो। आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या। कळकळीची विनंती साहेब असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय। विषय आहे ना दोन भावांचा। आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। विषय आहे ना दोन भावांचा। आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं अशी मागणी धुळ्यातील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जाते। याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील संतोषी माता चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आलेला आहे। हे बॅनर सध्या धुळे शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। साहेब सांगतील ते जोराने बांधतील ते सोरण आहे आमच्यासाठी। आपण गेल्या स्वप्नातही काही विचार केला नव्हता की राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, परंतु ते देखील आले। तर आम्ही तर एकाच विचाराचे आहोत, दोघींचे आदर्शही एक आहेत, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे। दोघी घरातील कौटुंबिक वादाची जे भिंत होती ती कोसळली पाहिजे आणि दोघींचा प्रेमाचा बंगला उभारला गेला पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करतो, जेणेकरून महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन हाती मशाल घेऊन फार वेगाने धावेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।